पण ज्या वेळेस आम्ही दुकानात यायला लागलो त्यावेळेस आम्हाला व्यवहार कळतो. दिवसभराचं माझं क्वार्टर 20,000 25,000 येत आहे, त्याच्यातले मला 5,000 4,000 उरणार आहेत. हे गणित जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा आम्ही आमच्या बहिणीच्या साखरपुड्यावाल्याला सांगतो की तुझा साखरपुडा तूच कर, मी टायमाला येईल. जिथं 2,000 रुपयाचं कन्याला त्याचं 5,000चं देईल, पण माझं दुकान मी बंद करणार नाही. जो वाद आपल्या घरातला पहिला मिटतो. आणि हे वाद जर मिटायचा असेल तर आपल्याला महिलाला सोबत घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचा दिवसभराचा जो ताण असतो ना, तर तुम्ही घरी आले तुम्हाला फक्त आमच्यावरतीच ताण काढायचा असतो. म्हणून आम्हाला फार टेन्शन येतं. आम्ही दिवसभर काम केलेलं असतं, पण तुम्ही सहज आले की तुम्ही म्हणता तू काय करतो घेतल्यानंतर एक दुसरा फायदा आपला अजून एक असा होतो की आपण कुठलं सामान आणण्यासाठी दुकानावरती गेलो किंवा आपल्याला कुठं बँकेत जायचं काम पडलं तर आपलं दुकान बंद करायचं काम पडत नाही. आपलं दुकान चालू असतं आणि आपल्याला कुठं कार्यक्रमाला जायचं काम पडलं तरी दुकान व्यवस्थित चालतं. आपल्याला महिलाला सोबत घरातलं खेळीमेळीचं वातावरण राहतं, कारण दोघं समान काम केल्यानंतर वाद होण्याचा काही विशेष नसतो. दुसरी गोष्ट, एवढ्या कामातून जर वाद करायचं जरी ठरलं तर पुढे वेळ मिळतोय. आमचा तर आयुष्यात अजून वाद झालाच नाही. 40 वर्ष झाले अजून कधी वादच झाला नाही. एवढंच मिळत नाही वाद कधी करणार. म्हणून आपल्याला सोबत घेऊन काम करायचंय. मुलं असतील, मुली असतील, आपल्या घरचे अर्धांगिनी असेल, भाऊ असतील, भाऊजाई असेल, आपल्याला बिझनेस मध्ये सोबत घ्यायचं. आणि हे आम्ही भाऊ साहेबांकडून शिकलो. आमच्या भाऊ साहेबांचं नियोजन म्हणजे आज तुमच्याकडे कार्यक्रमाला आलो त्यावेळेस तुम्हाला कळालं असेल सगळ्या मंडळी. टायमिंग जो दिला त्याच मिनिटालाच आम्ही इथं येऊन पोहोचणार. 5 मिनिटं सुद्धा इकडं तिकडं आम्हाला चालत. वेळेला फार महत्व आहे. तसं आपल्या उद्योजकांना सुद्धा वेळेचं फार महत्व आहे. आम्ही सुद्धा एक छोटासा उद्योग करतो. त्या उद्योगाच्या माध्यमातून 200 रुपये सुरू केलेला उद्योगात 14 प्रोडक्ट आहे. 20 ते 25 एजन्सी दिलेली. आपल्या संभाजीनगरला सुद्धा आमची एजन्सी आहे. सेंटर घोड्यासमोर एक एजन्सी दिलेली आहे. आमचा आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस आहे, आवळा गुलकंद आहे, हर्बल चहा आहे, त्रिफळा चूर्ण आहे, गोकुळी चूर्ण आहे. त्यानंतर असे एकूण 14 प्रोडक्ट आहेत आमचे स्वतःचे. आता मुलगा ऑनलाईन मार्केटिंग करतोय त्याची सगळ्या गोष्टीची. तर हे आपल्याला सगळं कशामुळे करायचंय तर आपल्याला आता सर जे बोललात ते आपल्याला संघटित होणं फार गरजेचं आहे. संघटना म्हणजे काय तर संघटना म्हणजे एक अशी ताकद आहे की एक व्यक्ती बोलला, एका व्यक्तीच्या जर प्रमाणपत्र जर समोर लावलेलं असेल तर अधिकारी 10 वेळेस विचार करतो की इथला काटा चेक करायचा का नाही, इथला टॅक्स भरायचा का नाही. कारण ही संघटना आहे. एक जणाचं बघितलं तरी 100 लोकांना फोन करून सगळे 100 इथे येतील. म्हणून आपण सगळ्यांनी संघटित राहणं फार गरजेचं आहे. महिलांना सोबत घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. सर जसे म्हणले तसे की खूप योजना आहे, पण त्या योजनेपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. त्या योजना आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि त्या समजून घेण्यासाठी आपल्याला संघटित होणं फार गरजेचं आहे. हे सगळं काम करीत असताना आतापर्यंत मला आणि माझ्या मिस्टरला मिळालेले ते पम साहेबांचा नेहमी आग्रह असतो की हे सगळं बोलल्यानंतर तुम्ही शेवटचे 5 मिनिटं तुमच्या उद्योगात घेतलेच पाहिजे. आणि आपली संघटना इतकी हुशार आहे. आमच्या पम साहेबांचं काम इतकं चांगलं आहे. साहेबांचं सुद्धा काम खूप चांगलं आहे. दोघांच्या कामासोबत आम्ही एक छोटासा खारीचा वाटा म्हणून काम करतो. आहे मॅडम असेल, मी असेल, जोशी मॅडम असेल, आज एक नवीन ताई आमचं नवीन मैत्री झाल्या, अशा सगळ्या महिला मिळून आम्ही जे काम करतोय आज म्हणजे आपल्याला सर्वांची गरज आहे. कारण धावत्या पडत्या योगामध्ये आपल्याला सगळ्यांना साथ देऊन सोबत काम करणं फार गरजेचं आहे. कारण कोणालाच माहित नाही. कारण कालचं सांगू शकतो, उद्याचं कोणीच सांगत नाही. कोरोनामध्ये रती महारथी गेली. आपला जिवंत राहण्यात नंबर लागला. किती भाग्यवान आहे आपण. म्हणून उरलेल्या काळात आपल्याला कसं चांगलं काम करता येईल. बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की काही महिलांना काही गोष्टी माहीत नव्हत्या आणि कोरोनामध्ये त्यांच्यावरती वेगळे अपघात झाले आणि तशा लोकांचे उद्योग बंद पडले. म्हणून असं होऊ नये म्हणून आपण आपल्या कुटुंबाला सगळ्यांना उद्योगाची माहिती करून देणं फार गरजेचं आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळणं पण गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण उद्योगामध्ये सोबत काम करणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळं काम करीत असताना आतापर्यंत आम्हाला दोघा पती पत्नीला संस्थेचे असते, शासनाचे असते, असे सगळ्यांची मिळून 145 पुरस्कार मिळाले. हे माझे नसते. त्याच्यातला सगळ्यात चांगला एक पुरस्कार मिळाला. त्याच्याविषयी मी तुम्हाला फक्त 3 मिनिटं सांगणार आहे आणि मी थांबणार आहे. त्याच्यातला सगळ्यात चांगला पुरस्कार हे महाराष्ट्र उच्चनीती पुरस्कार मिळाला. गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव होते. त्याच्यामध्ये आमचा सुद्धा प्रस्ताव होता. आम्हाला पत्र आलं तुमचा प्रस्ताव सिलेक्ट झाला.
मला नेमकंच तुझा माझा कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्र शासनाचा. राज्यपालाच्या हस्ते मला आपल्याला जायचं आणि घेऊन यायचे. दोघं पती पत्नी पुण्याला गेलो आणि त्यांनी सांगितलं एकूण 700 प्रस्ताव होते. 700मध्ये आम्ही 130 प्रस्ताव सिलेक्ट केलेल्या प्रस्ताव तुमचं नाव आहे. तिथे 130 महिलांचा आम्ही इंटरव्ह्यू घेणारे, इंटरव्ह्यूला जज असणारे. मला इंटरव्ह्यू कशाला म्हणतात हे माहित नव्हतं, जज कोणाला म्हणतात ते सुद्धा माहित नव्हतं. माझ्यासारखी मीच होते. कोट्यवधी रुपयाच्या उलाढालीवाल्या महिला होत्या, VIP होत्या, माझ्याकडे बघून त्या हसत होत्या. त्या महिलांना कशाला भाग घ्यावा असं त्याला वाटत. सगळे आपसात बोलत होते. मी एकटी चेअरवरती बसते. आमचा पहिला इंटरव्ह्यू संपला. दुसरा इंटरव्ह्यू प्रत्येक महिलाला मुलगा व्यक्त करण्यासाठी स्टेज मोकळं देण्यात आलं. त्याच्यात माझा 22वा नंबर होता. मला स्टेजवरती जाऊन मुलगा व्यक्त करायला होतं. मी मुलगा व्यक्त केलं. स्टेजवरून खाली उतरते. त्याच्यातला 50% महिला म्हणजे मॅडम तुमचं अभिनंदन. मुलं काय झालं म्हणजे कोट्यवधी रुपयाचे उद्योग करीत आपलं 2 महिने आमच्या फॅक्टरीचं जात नाही. कुठं काय चाललंय आम्हाला काहीच माहित नाही. तुम्ही इंटरव्ह्यू नक्की पाहिले आहेत म्हणून थँक्यू. 2 इंटरव्ह्यू संपले. तिसरा इंटरव्ह्यू टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर चालू झाला. पत्रिकाला 3 मिनिटाचा वेळ होता. मला ते जज म्हणजे तुम्ही 4 मिनिटं बोला. म्हणलं असं का पत्रिकाला 3 मिनिटं मला काय 4 मिनिटं. म्हणजे तुमचे खूप अनुभवाचे बोलले आम्हाला टीव्हीवर दाखवायचे म्हणून 4 मिनिटं. 4 मिनिटाचा इंटरव्ह्यू केला आणि त्याला विचारलं सर याचा निकाल. ते म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून एकूण 700 प्रस्ताव. 700 मध्ये 130 सिलेक्ट केले. 130 मध्ये सुवर्ण पदकासाठी 4 आणि रौप्य पदकासाठी 7 काढायचे. ज्यांचा नंबर येईल त्यांना रात्री 10 वाजता फोन येईल. ज्यांचा नंबर येणार नाही त्यांना फोन बी येणार नाही. पती पत्नीला ठरवलं. पुण्यालाच थांबलो. मला आलाच नंबर तर पुन्हा परत यावा लागला. रात्रीला 10 वाजता मिस्टरच्या मोबाईलवरती फोन आला. गोवा आणि महाराष्ट्र राज्यामधून ग्रामीण भागातून तुमचा उद्योग पहिला आला. एक तोळ्याचं सुवर्ण पदक बक्षीस दिलं. आता यांनी गायकांच्या हस्ते आणि थायलंडचं तिकीट दिलं. मला थायलंड कशाला म्हणतात तेच माहित नव्हतं. तिकीट दिलं आणि सांगितलं 10 दिवसाच्या आत पासपोर्ट बनवलं. परदेशी दौरा होईल तर तिकीट कॅन्सल करण्यात येईल. पासपोर्ट बनायचं म्हणजे शाळेची टीसी लागते. माझं बाहेर ताडगाव आहे अंबड तालुक्यामध्ये. मी शाळेतच गेले नाही. माझ्या मिस्टर शाळेत गेलेलीच नाही. ते माझ्या माहेरी गेले. त्या वर्षाचं दप्तर काढलं. माझं शाळेत नावच टाकलेलं नव्हतं. जन्म आणि मृत्यूच्या नोंद आधारे ग्रामपंचायत मधून जन्म तारीख घेऊन आली. सगळे कागदपत्र जमा करण्यात 5 ते 7 दिवस निघून गेले. पुण्याच्या एका मैत्रिणीने सांगितलं कलेक्टर साहेबाच्या कोठ्यातून अर्जंटची सोय असती. कलेक्टर साहेबाला भेटा. त्यावेळेस आम्हाला शिंदे साहेब कलेक्टर होते. पहिली आवळा कॅन्टीची टेस्ट दिली म्हणून सगळा इतिहास आहे. त्यांनी 10 मिनिटात विशेष शिफारस पत्र घेऊन गेलं. त्यांचं शिफारस पत्र घेतलं आणि नागपूरला गेलो. आपल्याला पासपोर्ट मिळण्याची शाखा नागपूर होती. नागपूरला गेल्यानंतर एकीकडे सर होते, एकीकडे मॅडम होत्या. 2 मिनिटं विचार केला. महिला असल्यामुळे महिलांकडे गेले. सगळा इतिहास सांगितला. त्याचा ऐकत नव्हत्या. शासकीय प्रोसिजर प्रमाणे 45 दिवस लागतात. कलेक्टर साहेबांच्या शिफारस पत्रांना कमीत कमी 5 दिवस लागतात. मला बघा काही प्रयत्न केले तर काय होतंय मला चांगलं माहितीये. प्रयत्न केले तर वळूच्या कणातून तेल गळतंय. बघा काय करताय. त्यामुळे एवढं बोलताचे तर 5 वाजेपर्यंत बाहेर जाऊन बसा. 5:15ला पुन्हा जाऊन उभा राहिले. म्हणजे अजून इथंच म्हणजे त्यानं काही पासपोर्ट 5:30 वाजता त्या ताईंनी पासपोर्ट बनवून हातात दिला. पासपोर्ट घेतला आणि पुण्याला गेलो. सकाळ आणि मिटकॉनला 1 तोळ्याचं सुवर्ण पदक बक्षीस देतात आणि PhD मार्फत माझा व्यवहार झाला. पुण्याला गेल्यानंतर PhD वाल्याने विशेष अभिनंदन केलं. सांगितलं ताई आम्हाला सगळ्यात जास्त भीती तुमची होती. तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. 10 दिवसाच्या आत पासपोर्ट तयार होणार नाही, परदेशात जाणार नाही असं आम्हाला वाटत होतं. पण तुम्ही 10 दिवसाच्या आत पासपोर्ट तयार केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण परदेशात जायचं म्हणजे तुमचं इन्शुरन्स उतरावं लागतं. म्हणलं ते काय असतं. म्हणजे इन्शुरन्स उतरावं लागतं. रस्त्याने जाताना इमानाचं काही झालं, तुमचं काही झालं, बरं वाईट झालं तर तुमच्या बॉडीचं काय करायचं. 2 मिनिटं विचार करा. म्हणलं जिथं काय होत तिथंच टाकून द्या. का बरं म्हणजे घरच्याला कंटाळा वाटतं. मला कंटाळायचं मुळात नाही. पण चांगलं काम करताना मरण आलं तर आनंद खूप आहे. 50 वर्ष जगले तरी 1 दिवस मरणारे मराठे पण कीर्ती उरावे असं म्हणून इन्शुरन्स उतरलं परत आहे. रस्त्याने आता मिनिस्टर म्हणलं खरंच काही होईल का. ते म्हणजे काही होत नसतं. परदेशात जाण्यासाठी मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मला कशाला परदेशात पाठवतात. तर ते मला म्हणायचे तुला बोलता चांगलं आहे. तू बोलत जाशील बोलत येशील काही अडचण येणार नाही. परदेशात जायचं म्हणजे ड्रेस घालावा लागतो. माझ्या सासऱ्याला माझ्या डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर चालला नाही. तू ड्रेस घालणार का. 10 दिवस सासऱ्याने मला परवानगी दिली नाही. नंतर परवानगी दिली पण म्हणजे इथून ड्रेस घालून जायचे नाही. तिकडे आणले कुटुंबाला टाकायचे. परत आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझ्यासाठी मीच मुंबईच्या विमानतळावर प्रत्येक जण मध्ये जाण्याच्या सीटात तुम्ही जो मीच काय झालं तुम्हाला याचा वाचता येत नाही. नाही येत तुम्ही विमानात गेलं म्हणजे कधीच केलेलं विमान खरं आपल्यासारखं बघितलं काही नाही. मी आज सगळ्यांना ठामपणे सांगते. तिथे गेले माझा फॉर्म घेतला. मला सांगितलं मॅडम मी फॉर्म भरून घेणार प्लीज सर मला येत नाही.
त्या व्यक्तीला वाटलं मला इंग्रजी येत नाही, त्या व्यक्तीने फॉर्म भरला आणि सही केली. आज मी सगळ्यांना ठामपणे सांगते 3 शब्द इंग्रजी बोला कुठल्या देशाला जाऊ नये. ते 3 शब्द कुठले? थँक्यू, सॉरी, गुड मॉर्निंग. मी या 3 शब्दावर 9 दिवस परदेशात राहिले, परत आले, काही अडचण आली नाही. मी पॅराशूटने आकाशात जाऊन आले, समुद्रात ते अंतर्मुखी करून आले. ज्यावेळेस आपण समुद्राच्या अंतर्मुखीसाठी जातो त्यावेळेस आपल्या दोन्ही हातात मुरमुरे येतात आणि आपल्याला ऑक्सिजन लावतात. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे स्पष्ट समुद्रात ढकलून येतात. 500 फूट तळात गेल्यानंतर ते वरतीच सांगतात मासे दिसले की हातातले मुरमुरे सोडून द्या. सोडून त्या म्हणण्याच्या ऐवजी मासे दिसले की मुरमुरे आपोआप सुटून जाते. सोडून द्यायची काहीही गरज पडत नाही. म्हणून नारी नारी काय कहते हो नारी, रतन की खान है, इस नारी का अपमान न करना हे सावित्री का प्रमाण है, ते सावित्री का प्रमाण है. हे सगळं काम करण्यामुळे एवढं सगळं काही मिळालं. नवीन व्यापारी संघटनेसोबत पेट सोबत काम करून आपण सर्वजण मला भाऊ म्हणून मिळाले हे माझं स्वतःचं भाग्य समजते. आणि जे तुमच्या सोबत बोलले, आज आपण जे वाढतं तापमान बघतोय त्या तापमानाला जर आपल्या सर्वांना सामोरं जाणं पडतंय तर आज आपल्याला झाडं लावणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस कोरोना झाला त्यावेळेस प्रत्येकाला जर भेटायला जात नव्हतंच, पण जवळचा माणूस जर असं कोणी केलं तर ते व्यक्ती काय करत होता की बाहेर आलो ना की पहिलं झाडं लावी, ऑक्सिजन कमी पडतो. पण एक मानव आपण असे आहेत की पटकन कुठल्या गोष्टी विसरून जातो. बाहेर आल्यावर सगळे विसरून गेले. म्हणून आज आपल्याला 40, 45, 42 डिग्रीला आपल्याला तोंड द्यावं लागतंय. म्हणून आपण सर्वांनी वाढदिवस करताना केक न कापता प्रत्येकाने एक झाड लावायचा संकल्प आपल्या सर्वांना फार गरजेचं आहे. हे सुद्धा एक आपलंच काम आहे. आपल्या आजोबांनी मजोबांनी आपल्याला मोठे मोठे झाडांची एक गिफ्ट दिलेली आहे. मग आपल्या नातवाला आपल्याला काय द्यायचंय हे प्रत्येकाने ठरणं फार गरजेचं आहे. हे आपल्याला सोबत सर्वांना काम करायचंय. बोलण्याजोगं खूप काही आहे पण येळेच्या अभावी इथंच थांबते. माझं लांबलेलं भाषण संपवते. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकलं असेल तर माझी वाणीचा दोष म्हणून माझा मला द्या आणि जेवढा आपल्या कामाचा असेल तेवढंच द्या. आणि एक नवीन आंब्याची व्हरायटी सुद्धा डेव्हलप केली रासमो नावाना. माझं नाव सीता, माझ्या मालकाचं नाव राम आणि आडनाव मोहिते म्हणून याचं भारत सरकारचं आम्ही पॅटर्न घेतोय. 2 किलोचा एक आंबा आहे. याचे रोप सुद्धा आमच्याकडे तुम्हाला मिळून जाते. म्हणून याचे रोप सुद्धा आम्ही तयार केलेले आहे. एक सदाबहार म्हणून व्हरायटी अशा आंब्याच्या 20 ते 25 जाती आमच्याकडे आहे.